नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर जे काही चक्र राज्यात फिरायला लागलीत, राजकीय चक्र, त्याच्यात अजून एक भर पडलेली आहे. दादा गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः अर्थ खात्याचा कार्यभार सांभाळला आणि यावेळेसचं बजेट सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच मांडलं. असे अपेक्षित होतं की अजितदादा पवार हे मांडतील, कारण त्यांच्याकडे अर्थ खातं होतं. पण त्यानंतर अजितदादांच्या जाण्याने मग मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी पार पडली. आता याच अर्थ खात्यावरनं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात परत एकदा रान पेटल्याचं दिसून येत आहे. घडलं असं की काल अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती होते. काही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार अमित शहा हे मुंबईत आलेले होते. अमित शहांना विमानतळावर रिसीव्ह करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले. त्यांनी रिसीव्ह केलं, वेलकम केलं, स्वागत केलं त्यांचं. आणि मग कार्यक्रमस्थळी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. आश्चर्यकारकरित्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अमित शहांना रिसीव्ह करण्यासाठी सुद्धा नाही गेल्या आणि त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी हजेरी लावली नाही. काही दिवसांपूर्वी जेव्हा पुण्यात अमित शहा आले होते, तेव्हा सुनेत्रा पवारांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन कार्यक्रमाच्या आधीच त्यांची भेट घेतली होती. अर्धा पाऊण तास चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आता थोड्याच दिवसांनी, 2-4 दिवसांनीच अमित शहा मुंबईत आलेले होते. या दरम्यान सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा त्यांना भेट मागितली होती असं कळतंय की त्यांना भेटायचंय. पण अमित शहांनी सुनेत्रा पवार यांना भेट स्पष्टपणे नाकारली अशी माहिती माध्यमांमध्ये आलेली आहे. का नाकारली असेल भेट त्यांनी? मग पुण्याच्या भेटीत नेमकं काय झालं होतं, या सर्वांची चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत. असं म्हणतात की अर्थ खातं जे आहे, जे सध्या देवेंद्र फडणवीस बघतायत, ते अर्थ खातं सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीला परत मिळावं असं सांगितलं होतं, असं मागणी केलेली होती. पण आता अर्थ खातं सांभाळण्या इतकं अनुभवी किंवा तितकं काय म्हणतील त्याला योग्य नेतृत्व राष्ट्रवादीत नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीत आता अर्थ खात्यासारखं महत्वपूर्ण खातं सांभाळू शकेल असा नेता कोणी दिसत नाही. अजितदादांमध्ये ती क्षमता होती, यापूर्वीही त्यांनी ते खातं सांभाळलेलं होतंच. पण आता अजितदादा गेल्यानंतर ती पोकळी भरून निघालेली नाहीये. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाला, ते सर्व खरं आहे. पण त्यांच्याकडे महत्वाचं असं कुठलंही खातं देण्यात आलेलं नव्हतं. त्यातल्या त्यात अर्थ खातं हे राष्ट्रवादीला पुन्हा परत हवं आहे, पण ते देण्याची तयारी भाजपमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे मग हा सगळा वाद उद्भवला आणि अमित शहांनी भेट नाकारल्यामुळे नाराज होऊन सुनेत्रा पवार या त्यांना रिसीव्ह करण्यासाठी गेल्या नाही किंवा त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी हजेरी लावली नाही असं दिसतंय. यावरनं रोहित पवारांनी काल अतिशय तिखट प्रतिक्रिया लिहिली. ते म्हणाले की जर अमित शहा भेटच नाकारत असतील तर अर्थ खात्यासारखं महत्वपूर्ण खातं हे त्यांच्याकडे येईल, सुनेत्रा काकींकडे येईल अशी शक्यता नाहीये. भाजप कधीच हे खातं आता सुनेत्रा पवारांना देणार नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा एका अर्थाने हा पराभव आहे असं रोहित पवारांचं मत आहे. त्यांच्यामध्ये जर भेटच देत नाही, ते भेटीच नाकारतायत, तर एवढं मोठं खातं तुम्हाला काय देणार अशी चर्चा आहे की पुण्याच्या भेटीमध्येच हा प्रस्ताव सुनेत्रा पवारांनी मांडला होता. अमित शहांना तो मंजूर नव्हता. त्यांनी कळवलं तसं की आता हे होणं शक्य नाहीये. त्यामुळेच सुनेत्रा पवारांनी अमित शहांची भेट मागितली, ती त्यांनी नाही म्हणली. मग सुनेत्रा पवारांनी त्यांना स्वागतासाठी ना विमानतळावरती गेल्या ना त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. मित्रांनो, राजकारणात आता यावरनं बघा, खात्यांवरनं किंवा पदांवरनं कसे वाद पेटत असल्याचं आपण बघत आहे. काल परवाच प्रशांत किशोर राजकीय रणनीतिकार यांनी सुद्धा राष्ट्रवादीला सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून त्या ठिकाणी चांगली योग्य व्यक्ती असण्याचा सल्ला दिलाय. सल्ला काय, त्यांनी अटच घातली आहे की जर हे बदल तुम्ही केले नाही तर मी तुमच्यासोबत काम करू शकणार नाही असं प्रशांत किशोर स्पष्टपणे म्हणालेले आहेत. राष्ट्रवादीत अजितदादा पवार गेल्यापासून जी उलथापालथ सुरू झालेली आहे
ती काही संपण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळेच आता काय होईल? अर्थ खातं परत राष्ट्रवादीला मिळणार का? अमित शहा याला परवानगी देणार का? देवेंद्र फडणवीसांचं यावरती काय मत आहे हे आता त्यांच्या प्रतिक्रिया आल्यावरती आपल्याला नक्कीच कळेल. तुम्हाला काय वाटतं? अर्थ खातं राष्ट्रवादीला परत दिलं पाहिजे का? राष्ट्रवादीमध्ये अर्थ खात्यासारखं महत्वाचं खातं सांभाळण्यायोग्य कोणी नेता आहे का? आमदार आहे का? सुनेत्रा पवार ते यशस्वीपणे सांभाळू शकतील का? या सर्व गोष्टींवरती तुमचं काय मत आहे हे तुम्ही नक्की कळवा. ते खूप महत्वाचं आहे, चर्चा व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि यांच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.